नमस्कार, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। आज आपण बोरीवली ईस्ट येथे उत्तर मुंबई लोकसभा या मतदारसंघात आलेलो आहोत। आपण लोकांचे कौल काय आहे ते जाणून घेऊयात। इथे मला काही तरुण दिसत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। इथे कोणाची हवा चालू आहे? इथे सध्या वंचितांचाच बोलबाला आहे। इथे गॅस सिलेंडर एकदम जोरात आहे, 12 नंबरचं बटन आहे आणि लोकांना माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या हितासाठी गॅस सिलेंडरवरच शिक्कामोर्तब करायचं आहे। सोनलताई गोंडाने, ॲडव्होकेट सोनलताई गोंडाने हायकोर्टाचे वकील आहेत, त्यांची या जिल्ह्यामध्ये हवा आहे। ताई ॲडव्होकेट आहेत, हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतायत। आणि कसं आहे, या उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये अनेक नेते आले, पण तुम्ही पण बघत असाल विविध पक्षांनी जे त्यांच्याकडे उमेदवार दिलेत ते काही स्थानिक नव्हेत, म्हणजे यांना स्थानिक चेहराच मिळत नाही अशी यांची अवस्था आहे। तर अशावेळी ॲडव्होकेट बाळासाहेबांनी इथे एक स्थानिक चेहरा दिलेला आहे, जो सुशिक्षित चेहरा आहे, जे महिला वर्गाचं प्रतिनिधित्व करतो आणि महिला वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे। या मतदारसंघाचे प्रश्न जे जाणून आहेत, त्या लहानाच्या मोठ्या इथे झाल्यात, असाच आमचा उमेदवार आणि त्या उमेदवाराच्या मागे हा जिल्हा उभा राहतो, एवढं असं चित्र बनलेलं आहे सध्या तरी। वंचित बहुजन आघाडीच का? वंचित बहुजन आघाडी यासाठीच, कारण आजवर प्रस्थापितांना संधी दिली, प्रस्थापितांनी काहीच केलं नाही। विचारधारेचा हा लढा आहे आणि विचारधारेचा हा लढा जो आहे तो तुम्ही बघताय की आज कोणत्याही पक्षातला उठून कोणत्याही दुसऱ्या पक्षामध्ये जाताना आपल्याला दिसतोय, म्हणजे विचारधारेशी यांची काही बांधिलकी नाही आहे। पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, तो विचारधारेशी बांधिलकी राखणार आहे, इथला गोरगरिबांचं वंचितांचं प्रतिनिधित्व करणार आहे। त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी हा आपल्यासाठी एक आपला हक्काचा पक्ष म्हणून समोर आलेला आहे। बघा, ताईंना एक स्थानिक प्रश्नांची जाण आहे। मुळात हा उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये सध्या तरी जो प्रश्न आढळून आला तो कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे। तुम्ही पण टीव्हीला बघितलं असेल, कायदा आणि सुव्यवस्था दिवसाढवळ्या संपवली जाते इथे। तसंच इथं राहणारा जो वर्ग आहे तो प्रस्थापित नाही आहे, त्यांना सुरक्षित अशी त्यांच्यासाठी इथं निवासाची योजना नाही आहे। तेव्हा इथे आम्हाला इथला जो आमचा नागरिक आहे तो त्याच्या स्थानिक मूलभूत गरजांपासून वंचित असा आम्हाला दिसतो आणि ही मार्गी लागावा, कारण त्या इथल्या मूळच्या इथल्या लहानाच्या मोठ्या इथं झालेल्या आहे, स्थानिक आहेत। त्या स्थानिकाला या प्रश्नाची जाण आहे आणि तो हा प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो। आता देशाचे पंतप्रधान 400 पार अशी घोषणा केलेली आहे, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? बघा, 400 पार करत, 553 ची घोषणा करत, काही हरकत नाही। ते राजकीय भूमिका बजावत असतात, ते घोषणा कितीही करत, कारण एक आमचा दावा आहे इथे या देशाचं नेतृत्व, या देशामध्ये प्रतिनिधित्व तोच करेल जो इथल्या देशातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये सक्षम असेल, जो या प्रश्न सोडवेल, जो तरुणांना हाताला रोजगार देईल, तोच या ठिकाणी देशाचं नेतृत्व करू शकेल, प्रतिनिधित्व करू शकेल असं आम्ही या ठिकाणी मानतो। महाविकास आघाडीकडून बी टीमचे आरोप तुमच्यावर केली जाते, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, कसं आहे, त्यांची पूर्ण टीमच दुसऱ्या टीम मध्ये, म्हणजे त्यांची पूर्ण टीमच जाऊन ओ टीम मध्ये बसलेली आहे, त्यांनी आमच्यावर आरोप करू नयेत। आम्हाला जेव्हा आम्ही आमचं स्वतंत्र प्रस्थापितांच्या विरुद्ध उभं राहत आमचं वंचितांचं राजकारण करतो, तर आमचं राजकारण संपवण्यासाठी असे आरोप केले जातात, ज्याला आम्ही आणि आमचा पक्ष कोणत्याही प्रकारची भीक घालत नाही। आज आपण बोरीवलीच्या या लोकसभेमध्ये आहोत, आणखीन काही बांधवांशी आपण बोलणार आहोत। रात्रीचे खूप उशीर झालेला आहे, परंतु काही लोक आपल्याला इथे भेटलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय चाललंय, काय हवा आहे आता सध्या? हवा एकच, वंचित बहुजन आघाडी फक्त। वंचित बहुजन आघाडी? नक्कीच वंचित बहुजन आघाडी। म्हणजे तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत का? पदाधिकारी आहे आणि त्या अगोदर आम्ही योग्य उमेदवार निवडलेला आहे, कारण की या ठिकाणी आपण बघत असाल तर उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये एक बाहेरचा माणूस दिलेला आहे, जो लोकल माणूस आहे, तो लोकल माणूस आमच्या सोनलताई गोंडाने आहेत आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीने इथे उमेदवारी दिलेली आहे। म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचितची हवा आहे, त्याचप्रमाणे उत्तर मुंबई जिल्ह्यामध्येही वंचितचीच हवा आहे। परंतु आज ह्या भारतामध्ये मोदीची लाट म्हणून बोलली जाते, तर 400 पारचंही बोललं जातं, तर कुठे म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीला आवाहन करून वंचित बहुजन आघाडी निवडून येण्यासारखं आहे? मुळात तुम्हाला मी पहिलं सांगू शकतो की लाट जर आली तर लाटेमध्ये घरांचं नुकसान होतं, तर अशाच प्रकारे गेल्या 10 वर्षामध्ये भारतातील बऱ्याचशा घरांचं नुकसान झालेलं आहे
तर आता ही लाट वगैरे काही राहिलेली नाहीये, ती फक्त हवा आहे. हवा येते आणि जाते आणि ती गेलेली आहे 10 वर्षामध्ये. आणि आता आपण बघाल तर पूर्ण देशामध्ये जर मोदीला भर सभेमध्ये कोणी विरोध करू शकतो तो फक्त आणि फक्त ते बाळासाहेब आंबेडकर आहेत. मी महाविकास आघाडी किंवा इतर कोणत्याही पक्षांना म्हणजे आव्हान करू इच्छितो की त्यांनीही भर सभेमध्ये जर तुम्ही खरंच मोदीचे विरोधक असाल तर तुम्ही मोदीचा विरोध केला पाहिजे, मोदीचं गुणगान गायलं नाही पाहिजे. असेच नवनवीन बातम्यांसाठी आपला हक्काचा सोशल मीडिया ज्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाचं आहे. धन्यवाद.